नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 31 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तूर बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील तूर बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये प्रचंड दबाव बघायला मिळालेला असून काही ठराविकच बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताना बघायला मिळालेला आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, आवक कशी आहे, याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आवक या ठिकाणी आलेली होती 45 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर होते 5,725 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,351 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड, 100 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,300. तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर हिंगोली तूर गज्जर, 25 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,250. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये. त्यानंतर मुरुम तूर गज्जर, आवक 550 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,930. तर जास्तीत जास्त दर 7,185 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर काळी, 54 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,100 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,600 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 7,850 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती लातूर तूर लाल, 1,816 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती मित्रांनो तुरीची. कमीत कमी दर होते 6,360 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,220 रुपये. त्यानंतर दोंडाईचा 48 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 5,758 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. या ठिकाणी देखील प्रचंड तुरीच्या बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये दबाव बघायला मिळालेला आहे. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, आवक आलेली होती लाल तुरीची 522 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,750. तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल, 305 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,850 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,150 रुपये. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव बाजार समिती 84 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,311. तर जास्तीत जास्त दर 6,400. त्यानंतर बाजार समिती आहे आरबी तूर लाल, 36 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,700 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,450. तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल, 65 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,570 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,235. तर जास्तीत जास्त दर 6,900 रुपये. त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये 57 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर होते 6,220 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,590. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,721 रुपये. चिखली 65 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,570 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,235. तर जास्तीत जास्त दर 6,900 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा, आवक आलेली होती लाल तुरीची 77 क्विंटलची. कमीत कमी दर होते 5,450 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,580 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो वाशिम तूर लाल, 60 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर होते 6,035 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,200. तर जास्तीत जास्त दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर, जिल्हा अकोला तूर लाल, 40 क्विंटलची आवक. आणि या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 6,605 रुपयापर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200. तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,405 रुपये. त्यानंतर मलकापूर, जिल्हा बुलढाणा, आवक आलेली होती लाल तुरीची 410 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 5,700 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,711. तर जास्तीत जास्त दर 7,135 रुपये. त्यानंतर तालुका सावनेर, जिल्हा नागपूर, 10 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,360 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,440 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. त्यानंतर जामखेड तूर लाल,
कमीत कमी दर 6,200, सर्वसाधारण दर 6,400 तर जास्तीत जास्त दर 6,600 रुपये. त्यानंतर दौंड केडगाव तूर लाल 186 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,400 तर जास्तीत जास्त दर 6,750. त्यानंतर नांदगाव 47 क्विंटल आवक, कमीत कमी दर 5,741 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,350 तर जास्तीत जास्त दर 6,580. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, औराद शहाजनी तूर लाल 42 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 6,525 रुपये, सर्वसाधारण दर होते 620 तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर मुखेड तूर लाल आवक या ठिकाणी 10 क्विंटलची, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,620 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर दुधनी तूर लाल 820 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,788 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल, जिल्हा नागपूर. तूर लोकल 33 क्विंटलची आवक या ठिकाणी होती आणि दबाव मोठा बघायला मिळालेला असून उच्चांकी बाजारभाव 6,581 रुपयापर्यंत होते, सर्वसाधारण दर होते 6,350 तर कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,101 रुपये. त्यानंतर जालना तूर पांढरी 3,240 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर होते 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,580 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी 256 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,996 तर जास्तीत जास्त दर 7,590. त्यानंतर जामखेड तूर पांढरी 220 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,700 तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवगाव पांढरी तूर 70 क्विंटल आवक, कमीत कमी दर 5,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,300 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो, औराद शहाजनी तूर पांढरी 30 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,340 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,620 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,901 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो, राज्यातील तूर बाजारभावाचा जर विचार केला तर प्रचंड तूर बाजारभाव राज्यातले दबावामध्ये बघायला मिळालेले असून सर्वसाधारण तूर बाजारभाव 5,500 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 6,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेला असताना काही ठराविकच बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव 7,000 ते 7,300 रुपयापर्यंत कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.